डोळे मिटा. बघा काय जाणवते, बघा तिथं लक्ष द्या. ठीक आहे, रिलॅक्स. डोळे उघडा, रिलॅक्स बसायचं आहे. काय जाणवलं कोण सांगू शकतंय? तर्जनी आणि अंगठ्यामध्ये मी सांगितलेलं बसल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं कोण सांगू शकतंय? म्हणजे कुणालाच काय संवेदना झाली नाहीत, काहीच जाणवलं नाही? नाही जाणवलं? जाणवलं का? कोण बोलतंय सांगा लवकर. नुसतंच बसलेलं सर म्हणावं, आम्हाला काय जाणवलं नाही, तुमचा फक्त आवाज येत होता आम्हाला. स्मिता काय जाणवलं? तेजश्री काय जाणवलं तुला? अनम्यूट करून सांग. बर, काय जाणवलं नाही. रेवती काय जाणवलं? ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. कोण काय बोलणार नाही सरांसमोर आम्ही कसं बोलू असं तुम्हाला थोडंसं वाटत असेल, होय नाही? किंवा मी काय तर सांगितल्यानंतर माझ्याकडनं काहीतरी चूक झाली तर, किंवा मी चुकीचं सांगितलं तर असं तुम्हाला वाटेल, होय नाही स्वतःला? तर आपण ज्यावेळी ज्ञानमुद्रेत बसतो त्यावेळी तर्जनीने अंगठा, आता मी सांगितल्यानंतर तुम्हाला ते जाणवलं, लगेच तुम्ही त्या पद्धतीने मग क्रिया करून बघा, मग ते तुम्हाला जाणवणार. ज्यावेळी आपण बसतो त्यावेळी दोन्ही हाताचे अंगठे तर्जनी बरोबर आपल्याला काय करायचं आहे, एकमेकाला उजव्या हाताला उजव्या हे दोन्ही काय करायचं, उजव्या आणि डाव्या हाताचं एकमेकाला तर्जनी हळूवार टच करायचे. टच केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचे हृदयाचे ठोके जे आहेत ते आपल्याला जाणवतात का बघायचं. आलं लक्षात? आता सगळ्यांना लक्षात येईल. हां, आपण आता लक्ष केंद्रित करायचं आणि आपल्या तर्जनीने अंगठ्यामध्ये हृदयाचे ठोके आपल्याला जाणवतात का हे बघायचं. ठीक आहे, बसा ज्ञानमुद्रेत. डोळे मिटा, लक्ष केंद्रित करा. हा बघा, ठोके आपल्याला जाणवतात का बघा. डोळे मिटलेले, इतर कोणताही विचार करायचा नाही, फक्त आणि फक्त आपल्या तर्जनीने अंगठ्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. स्मिता म्यूट कर, म्यूट कर स्मिता. बघा जाणवतंय का? ठीक आहे, जाणवत असेल तर असा अंगठा करा, थंब करा. किती जणांना जाणवलं? मेघा जाणवलं नाही वाटतं तुला? श्रद्धा जाणवलं ना? हा, ठीक आहे. म्हणजे ह्याचा फायदा आपल्याला काय होतो, आपली एकाग्रता वाढवण्यासाठी त्याचा फायदा आपल्याला 100% मिळतो. तुमच्या एकाग्रतेमध्ये ज्यावेळी वाढ होते त्यावेळी अनेक गोष्टीचा आपल्याला त्याचा फायदा होत असतो. सामान्य जीवन ज्यावेळी जगत असतो त्या सामान्य जीवन जगत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवत असतात. ठीक आहे, आता आपण हे योगिक श्वसन झालं. त्यानंतर आपण पुढचं जे एक प्राणायाम आहे ते प्राणायाम करायचं आहे. कपालभाती प्राणायाम. काय नाव त्याचं? नाव कपालभाती प्राणायाम. ठीक आहे, बसत असताना कमरेत असं बसायचं ताट, श्वास आत घ्यायचा आहे एकदा आणि सगळा श्वास ढकलत, फक्त एकदा पहिल्यांदा बघा, त्यानंतर मग तुम्ही करा. हा, श्वास आत घ्यायचा आणि नाकानं काय करायचं, सोडायचं जोरात. फक्त मी हे करत असताना काय होते बघा, माझ्या शरीराची हालचाल काय होते त्याकडे लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय करायचं आहे. आलं लक्षात? जरा मी दिसतोय ना क्लिअर पूर्ण सगळ्यांना मी? हा, दिसतोय ना? हो, ठीक आहे. तर काय करायचं आहे, कमरेत ताट बसायचं आहे, श्वास आत घ्यायचा आणि नाकावाटे श्वास जोरात बाहेर ढकलायचा आहे.
हा ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांना? आता काय करायचं आहे बघा. हा श्वास घेतल्यानंतर आपल्या नाकाद्वारे श्वास बाहेर ढकलायचा आहे. ढकलत असताना काय करायचं आहे, आपला पोटाचा जो भाग आहे तो पोटाच्या भागानं काय करायचं आहे, हवा आतमध्ये दाबायची आहे आणि जास्तीत जास्त हवा बाहेर ढकलायची आणि कमीत कमी श्वास आत घ्यायचा आहे. आलं लक्षात? काय करायचं आहे ते? आणि स्ट्रोक देत असताना गडबड करायची नाही. एका मिनिटाला कमीत कमी 20 जरी झाले तरी खूप आहे. हा जास्त स्पीड नको पाहिजे. हा ठीक आहे. बघा श्वास घेताना इतकं साधं सिंपल असं जरी केलं तरी चालतंय, कारण काही वेळा काय होते की त्रास होण्याची शक्यता असते. हा एकदम केल्यानंतर बघा एवढं जरी केला तरी भरपूर आहे. आलं लक्षात? चला सगळ्यांनी कमरेत ताठ बसा. श्वास आत घ्या, ज्ञान मुद्रेत बसा, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा, श्वास आत घ्या, स्ट्रोक, कमरेत ताठ बसायचं. हात असे जास्त पुढे नको, साधे सिंपल असं ठेवा हात. हे बघा माझे हात कसे आहेत, सैल आहेत. हा या पद्धतीने बसा. चला श्वास आत घ्या, स्टार्ट. हळूवार करायचा स्ट्रोक. चला करा, एक अर्धा मिनिट करायचा आहे. करा. करा. ठीक आहे, रिलॅक्स. थोडं रिलॅक्स व्हा. कमरेत थोडं मागं पुढं हालचाल करा, कारण कमरेत ताठ बसण्याची सवय नसते आपल्याला जास्त वेळ. बरोबर का नाही? बीकॉमच्या मुली व्हिडिओ चालू करा, 10 वेळा सांगायला लावू नका. 4च मुलींची व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे, त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत मध्ये, ज्यावेळी तुम्हाला घेता येईल त्यावेळी घ्यायचे आहेत. हा किंवा कोण तर शेजारी असेल तर तुम्ही त्या आसनामध्ये बसलेला असतानाचा फोटो घेतला, स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. आलं लक्षात? हे स्क्रीनशॉट नंतर तुम्हाला मी एक लिंक पाठवणार आहे. 4 दिवसाच्या लिंकमध्ये 4 दिवस आपलं हे योगासनाचं कॅम्प असणार आहे. या 4 दिवसामध्ये काय करायचं, आपले स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहेत, ते त्या लिंकला तुम्ही अपलोड करायचे आहेत. त्यामुळे तुमची तिथं हजेरी लागून जाईल. आलं लक्षात? हां ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपण कपालभाती करूया. सगळ्यांनी कमरेत ताठ बसा, हात सैल सोडा, ज्ञान मुद्रेत हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहेत. श्वास आत घ्यायचा आहे. चला स्टार्ट. कपालभाती. ठीक आहे, रिलॅक्स रिलॅक्स बसा. ठीक आहे, आता आपण थोडंसं उत्तेजक व्यायाम करायचे आहेत. उत्तेजक व्यायाम म्हणजे काय, त्यालाच इंग्रजीमध्ये वॉर्मअप म्हणला जातो. कोणत्याही ॲक्टिव्हिटी करत असताना शरीर आपलं आपल्या वातावरणाशी जुळवून घेतलेलं असतं, पण आपण ज्यावेळी एक्झरसाइज करत असतो त्यावेळी एखाद्या मसलला अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी उत्तेजक व्यायाम करणं गरजेचं असतं, कारण का तो मसल, तो एक्झरसाइज किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम प्रकार असेल तो करण्यासाठी, म्हणून त्या लेवलला त्या वातावरणात आणण्यासाठी त्याला वॉर्मअप केला जातो, म्हणजेच उत्तेजक हालचाली केल्या जातात. आलं लक्षात? आता आपण सुरुवात मानेपासून करूया. मानेचे व्यायाम करायचे आहेत. मान पहिल्यांदा पुढे पाठीमाग करायचे आहे. बघा
पुढे 5 वेळा, पाठीमागे 5 वेळा प्रत्येकाने करायचं. आलं लक्षात? स्टार्ट. एक श्वास घ्यायचा आहे, परत पाठीमागे जायचं आहे पूर्ण. 2 3 4, पाठीमागे 4 5, पुढे 6, पूर्ण पाठीमागे जायचं आहे, बघायचं आहे वरती आकाशाकडे. पूर्ण पुढे यायचं आहे. वनवटीचा भाग आपला छातीच्या भागाला लागला पाहिजे. 4 6 7, 8ला पुन्हा पाठीमागे, 9 10. ठीक आहे. आता साईडला खांद्या, आपलं कान आपल्या खांद्याजवळ असा घेऊन जायचा आहे. खांद्याला असं पूर्ण चिटकवू नका किंवा खांदा असा वर घेऊ नका, फक्त या बाजूला झुकवायचा आहे. 1, पुन्हा वर घ्या. 2, पुन्हा वर घ्या. 3, पुन्हा वर घ्या. 4, पुन्हा वर घ्या. 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता टर्न करायचा आहे. टर्न पूर्ण आपल्या खांद्याच्या रेषेत काय करायचं आहे, आपला भाग वनवटीचा भाग आणायचा आहे आणि या बाजूला बघायचा आहे. 1, पुन्हा पुढे घेऊन 2, पुढे घेऊन 3, डाव्या साईडला, परत उजव्या साईडला 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. हे झालं. आता आपण काय करायचं आहे, गोल फिरवायचं आहे, गोल पूर्ण. 1 2, पहिल्यांदा एका बाजूने, पुन्हा दुसऱ्या बाजूने. 3 4 5. ओके. आता उलट बाजूने. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपण असा हात घ्या, वनवटीवर ठेवायचा आहे. वनवटी आपण असं पूर्ण वर दाबायची आहे. दाबा, हाताने दाबायचे आहे. दाबा, सैल सोडा. आता पाठीमागे हात लावायचा आहे. पुढच्या बाजूला कमरेत सगळ्यांनी ताट बसा. ताट बसा आणि पुढून पुढच्या बाजूला, पाठीमागून पुढे दाबायचे आहे. दाबा, पूर्ण मणक्यापर्यंत आपल्याला ते जाणवतं बघा. हा, मणक्यापर्यंत आपल्याला ते जाणवतं ना. जाणवत नसेल तर तुम्हाला मणका नाही मग. ठीक आहे. आता साईडला डोक्यावर असा हात ठेवा आणि साईडला असा खेचायचा आहे. पुन्हा सोडा. दुसऱ्या बाजूला खेचा, सैल सोडा. ठीक आहे. आता मानेचे व्यायाम झालेले आहेत. आपल्याला आता खांद्याचा व्यायाम करायचा आहे. खांद्याचा. आलं लक्षात? ठीक आहे. खांद्यावर असा हात ठेवा. हा, दोन्ही हात पुढे घ्या. पूर्ण पाठीमाग घ्या. पूर्ण पुढे घ्या. पूर्ण पाठीमागे घ्या. पुढे 5 वेळा, पाठीमाग 5 वेळा करायचं. बघा, जरा एक्सरसाइज झाली की अंग सैल वाटतं. ठीक आहे. आता दोन्ही हात वर घ्यायचे. खाली सोडा, वर, खाली सोडा, वर, खाली सोडा, वर, अजून एकदा वर. ठीक आहे. आता एक हात वर आणि एक हात खाली घ्यायचा आहे. एकच मिनिट. एक हात वर खेचायचा, एक हात खालच्या बाजूला. हा, कमरेत ताट बसायचा आहे. खेचा वर, परत दुसरा हात वर 5 वेळा, खाली 5 वेळा. चला. ठीक आहे. झालं. आता हात आपले गोल फिरवायचे अशी.
5 वेळा पुढे, 5 वेळा उलट. 2 3 4 5. ठीक आहे. आता हात समोर घ्या. या पद्धतीने घ्या. ठीक आहे. मूठ आवळा. असा हात वर करा. आता दुमडायचे असे हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. हात समोर घ्या. असे करा. आता बोटे आपल्या बाजूला खेचायचे आहेत. असे ताठ ठेवा हात. खेचा आपल्याकडे. हात ताठ ठेवा. खालच्या बाजूला हात करा. खालच्या बाजूला खेचा. हात तिथंच ताठ ठेवायचे असे. साईडला. पुन्हा आतल्या बाजूला. ठीक आहे. साईडला घ्या हात असे. साईडला. मगाशी जे केलं तेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात ताठ. हे जे भाग आहे असा हात करा साईडला. असं जे मगाशी बोट खेचत होतं तशा पद्धतीने साईडला खेचायचं. खालच्या बाजूला घ्या हात. बोटे खेचा आपल्याकडे. ठीक आहे. आता बोटे काय करायचे आहेत आपले असे मिटायचे उघडायचे. मिटायचे जोरात एकदम. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. सैल ठेवा. ठीक आहे. आता आपल्याला हाताचा व्यायाम झालेला आहे. तर कमरेचा व्यायाम करायचा. ठीक आहे. आता सगळ्यांनी उभं राहायचं आहे. मी दिसतोय पूर्ण. कमरेचे व्यायाम करायचे आहेत. साईडला घ्या कंबर. फक्त आता काय होते कंबरच हलवायची. असं असं करायचं नाही. फक्त कंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पुढे पाठीमागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. गोल फिरवायची. गोल कंबर गोल फिरवायची. एका बाजूला पहिल्यांदा स्टार्ट. 1 2 3 4 5. उलट. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता एक हात कमरेवर ठेवा. दुसरा हात साईडला घ्या. असा वरती घेत जायचा आहे आणि झुकायचा आहे एका बाजूला. डाव्या बाजूला झुका पहिल्यांदा किंवा उजव्या बाजूला झुका. झुका एका बाजूला झालं की ताण द्या थोडासा. कमरेत इथं पूर्ण ताण येतो बघा साईडला. झुका. तसंच स्टेबल राहायचं आहे. तिथं स्टॉप करायचं आहे. ताण मिळू दे जरा बॉडीला. हळूवार. पुन्हा आहे तसं जागेवर या. दुसरा हात कमरेवर ठेवायचा आहे आणि दुसरा हात वर उचलायचा आहे. घ्या. करा. स्टेबल राहा तिथंच. आळस वगैरे आल्यावर आळस जातो अशा पद्धतीने. ठीक आहे. आता दोन्ही हात या पद्धतीने दुमडा. आता असा हात आपण काय करायचं पुढच्या बाजूला झुकायचा आहे. झुका. हे बघा या पद्धतीने. पाय ताट. कमरेत वाकायचंय पुढं. ठीक आहे. असाच हात वर घ्या. हात वरती घ्यायचा आहे. टाचा वर उचलायचे आहेत आणि जास्तीत जास्त वर खेचायचं आहे. खेचा. टाचेवर या पूर्ण. खेचा स्वतःला वरती. ठीक आहे. हळूवार काय करायचं खाली या. आता काय करायचं थोडस आता पुढे गेलो होतो आपण. आता बॅक साईडला जायचंय बघा.
आणि स्टेबल राहा तिथं जाऊन. ओके, ठीक आहे. कमरेचा व्यायाम आपल्याला झालेला आहे. अजून थोडस पायात अंतर घ्या आणि हात एक वरती घ्या आणि दुसरा हात साईडला असा द्यायचा आहे आणि हात खाली 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 सरकवत जायचा आहे आणि इथं स्टेबल राहा. ठीक आहे, वरती या पुन्हा. दुसरा हात. ओके, ठीक आहे. आता पायाचा व्यायाम. पाय काय करायचंय, वरती खेचा असा दिसतोय का, खेचा असा पूर्ण छातीच्या बाजूला पकडायचा. दुसरा पाय. धरा. त्यानंतर समोरच्या बाजूला असा उचलायचा आहे आणि गुडघ्याला असा खाली हात लावायचा आहे. उचला वर. बोटांना धरा, पायाच्या बोटांना जे व्यवस्थित उचलता येतं आणि इकडं गुडघ्याला. बोटांना, घोट्याला नाही म्हणलं, बोटांना. हा, ठीक आहे. दुसरा पाय. स्टेबल राहायचं, बॉडी स्टेबल राहिली पाहिजे. ठीक आहे. आता आपण घोट्याचा व्यायाम करायचा, पायाच्या घोट्याचा. पाय बघा दिसतोय ना माझा, या पद्धतीने गोल फिरवायचा आहे. 5 वेळा फिरवा एका बाजूला, परत विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. दुसरा पाय. 1 2 3 4 5. उलट. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता पुढे पाठीमागे. 1 2 3 4 5. दुसरा पाय. 1 2 3 4 5. ठीक आहे. थोडं रिलॅक्स रिलॅक्स राहा. मागे पुढे जरा चालायचं आहे. मागे पुढे चाला. बॉडी रिलॅक्स करा. ठीक आहे. सगळ्यांनी आता निवांत बसा. आता खाली पुन्हा. थोडस बॉडीची हालचाल झाल्यावर थोडस बॉडीला बरं वाटतं. रोज जरा एक्सरसाइज असा तुम्ही काय करायचं, घरात करत जावा तुमच्या आरोग्यासाठी. व्हिडिओ बंद केले सगळ्यांनी पुन्हा. बसायला बसून बंद करायला सांगितलं नाही मी. व्हिडिओ चालू ठेवा. हां, तुम्ही काय करता हे कळत नाही मला. ठीक आहे. आता जागेवर बसून योगिक श्वसन आपण करायचं 3 वेळा. मग जे सांगितलं होतं ते पुन्हा करायचं. आलं लक्षात? ठीक आहे. डोळे मिटा सगळ्यांनी. डोळे मिटा. कमरेत ताठ बसा. श्वास आत घ्यायचा आहे. श्वास आत घ्या. श्वास हळूवार सोडायचा आहे. डोळे मिटलेले. श्वास आत घ्या. श्वास सोडा. पुन्हा श्वास आत घ्या. श्वास सोडा. पुन्हा श्वास आत घ्या. हळूवार सोडा. ठीक आहे. रिलॅक्स. स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढलेत का? काढले असतील तर असे हात करा. हां, स्क्रीनशॉट काढून ठेवा. ते डिलीट करू नका हां, परीक्षा होईपर्यंत. कारण उद्या तुम्हाला ज्यावेळी लिंक पाठवली जाईल त्या लिंकमध्ये तुम्हाला ते भरावं लागणार आहे. लक्षात? त्यावेळी ते फोटो अपलोड करायचे आहेत. 3 दिवसाचे वेगवेगळे. आजचा दिवसाचा, उद्या दिवसाचा, 4 दिवसाचा टोटल. लक्षात?
त्या पद्धतीने तुम्हाला अपलोड करायला लागणार आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, सगळ्यांनी झोपायचं आहे. पोटावर पाठीवर आपल्या सहज आपण जसं झोपतो तसं झोपायचं आहे. या पद्धतीनं दोन्ही हात अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. मी दिसतो ना क्लिअर? बघा अशा पद्धतीनं झोपा. पाय सैल ठेवायचे आहेत. हात आपल्या मांडीच्या बाजूला अशा वरच्या बाजूला पंजा करून झोपायचं आहे. डोळे मिटायचे आहे. पूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवायची आहे. पूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवा. माऊली, चला तेजश्री, झोपा. डोळे बंद करा सगळ्यांनी. डोळे बंद करा. मी सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. डोळे बंद करायला सांगितले, व्हिडिओ बंद करायला सांगितले नाहीत. ठीक आहे, रिलॅक्स एकदम. श्रेया, चला मी सांगितलेली कृती करा. बसायचं नाही सांगितलं, मी झोपायला सांगितलं. डोळे बंद करा. सगळे विचार बंद करून टाका. थोडं तुम्हाला पूर्ण तुम्हाला रिलॅक्स करतो बघा. तुम्हाला चांगलं वाटेल ते. तुम्ही म्हणाल सर सगळ्यात भारी हेच वाटलं बघा. लक्षात? चला सगळे रिलॅक्स. मी सांगतो त्या कृतीकडे लक्ष द्यायचं आहे. रिलॅक्स झोपा. रिलॅक्स अगदी झोपा. झोपायला सांगितले मी सगळ्यांना. झोपा, निवांत झोपा. डोळे मिटा. सगळे विचार सोडून द्या. काही विचार करू नका. सगळे विचार सोडून द्या. आपल्या कृतीकडे लक्ष द्यायचं आहे. आपण शांतपणे झोपायचं आहे. दोन्ही पाय, पूर्ण बॉडी, दोन्ही हात सगळे सैल सोडायचे. अगदी सैल सोडा. डोळे शांतपणे मिटलेले. कोणताही विचार करू नका. शांत पडून राहायचं आहे. शांत पडून राहा. कोणताही विचार करायचा नाही. आपण आपल्या डोळ्यांकडे लक्ष केंद्रित करायचे. स्वतःचे डोळ्यांकडे लक्ष केंद्रित करा. आपण विचार करतो, सगळे विचार सोडून द्या. सगळे विचार सोडून द्या. कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही. फक्त आता आपल्या शरीराकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या कपाळाचा जो भाग आहे त्या कपाळाच्या भागाकडे लक्ष केंद्रित करा. कपाळाचा भाग लक्ष केंद्रित करा. डोळे मिटलेले. सगळे विचार सोडून द्यायचे आहेत. डोळे मिटलेले. सगळे विचार सोडून द्यायचे आहेत. हळूवार खाली यायचं आहे. आपला चेहरा, सगळा चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करा. चेहरा बघायचा आहे आपण. सगळा चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करा. सगळ्यांना झोपायला सांगितले. बऱ्याच मुली बसलेल्या आहेत. समीक्षा, हळूवार खालच्या बाजूला यायचं आहे. आपल्या छातीचा भाग, फुफ्फुस, ज्याद्वारे आपण हवा आत घेतो, हवा बाहेर सोडतो, आपल्या फुफ्फुसाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास आत येत आहे. श्वास हळूवार बाहेर जात आहे. लक्ष केंद्रित करा. आपल्या पोटाच्या भागाकडे लक्ष केंद्रित करा. ज्या ठिकाणी आपली अन्ननलिका, मोठे आतडे, सगळ्या गोष्टी आहेत. लक्ष केंद्रित करा. आपल्या कमरेचा भाग लक्ष केंद्रित करा. आपल्या मांडीचा भाग लक्ष केंद्रित करा. आपला जॉईंट असणारा गुडघा, गुडघ्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या पायाच्या पिंडीच्या भागाकडे लक्ष केंद्रित करा.
आपल्या पायाकडे लक्ष केंद्रित करा. ज्या ठिकाणी आपला पायाचा घोटा आहे त्या घोट्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. पायाच्या घोट्याकडे लक्ष केंद्रित करा. शांतपणे झोपायचं आहे, कोणताही विचार करायचा नाही. आपल्या पायाच्या पंजाकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या पायाच्या पंजाकडे लक्ष केंद्रित करा. हळूवार वरती यायचं आहे. आपल्या पुन्हा पायाकडे यायचं आहे. मांडीचा भाग, कमरेचा भाग, पोटाचा भाग, खांद्याचा भाग, आपले दोन्ही हात, आपल्या हातांकडे लक्ष केंद्रित करा. दंडाचा भाग लक्ष केंद्रित करा. कोपरा, हाताचा कोपरा लक्ष केंद्रित करा. हाताच्या मनगटाकडे लक्ष केंद्रित करा. हातांची बोटे लक्ष केंद्रित करा. हळूवारपणे बोटे मूठ आवळायचे आहे आणि हळूवार पुन्हा सोडायचे आहे. पुन्हा मूठ घ्यायची आहे, पुन्हा सोडायची आहे. आपल्या चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करा. शांतपणे झोपायचं आहे. सगळा विचार सोडून द्यायचा आहे. कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. आता आपल्या आई वडिलांचा विचार करा. आई आणि वडील, आपले आई वडील, आपल्या आई वडिलांचा विचार करायचा आहे. आपले नातलग, आपले भाऊ बहीण, आपले इतर नातलग, लक्ष केंद्रित करा. संभ कोण द्यायला लागलंय? मी सांगितलेल्या गोष्टी करा. आपल्या मित्र परिवार, आपले मित्र मैत्रिणी लक्ष केंद्रित करा. त्यांचा विचार करा. आता सगळा विचार सगळा पुन्हा सोडून द्यायचा आहे. पुन्हा सगळा विचार सोडून द्या. पुन्हा सगळा विचार सोडून द्या. शांत झोपायचं आहे. आपल्या कपाळाकडे लक्ष केंद्रित करा. आपला संपूर्ण चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करा. डोळे मिटलेले. आता आपल्या स्वतःबद्दल विचार करा. आपल्या स्वतःबद्दल विचार करा. शांत झोपायचं आहे. फक्त आपल्याला स्वतःबद्दल विचार करायचा आहे. शांत झोपायचं आहे. सगळे विचार आता बाहेर सोडून द्या. सगळे विचार सोडून द्या. सगळे विचार बंद करा. फक्त आणि फक्त आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन्ही भुवया डोळ्यांच्या मध्ये, नाकाच्या वर लक्ष केंद्रित करा. शांतपणे विचार करायचा. इतर सगळे विचार सोडून द्या.
आता हळूवार आपल्या डाव्या कुशीवर झोपायचं आहे. डाव्या कुशीवर, डावी कुशी, डावा हात ज्या बाजूला येतो त्या बाजूला कुशीवर झोपायचं आहे. डाव्या कुशीवर मी बसलोय, तुम्ही फक्त करा कृती. डाव्या कुशीवर झोपायचं आहे. डाव्या कुशीवर झोपा. लहान बाळ कसं झोपतंय तसे त्या पद्धतीने झोपायचं आहे. सगळे विचार सोडून द्यायचे, काही विचार करायचा नाही. डोळे मिटलेले, कोणते विचार करू नका, शांतपणे झोपा. ठीक आहे. हळूवार सगळ्यांनी उठून बसायचं आहे. हळूवार डोळे मिटलेले, डोळे जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत उघडायचे नाही. डोळे मिटलेले, हळूवार उठून बसायचं आहे. हळूवार उठून बसायचं आहे. हळूवार उठून बसायचं आहे. डोळे मिटलेले, सगळ्यांनी शांत बसायचं आहे. सगळे विचार बंद करा. बसलेल्या ठिकाणी मी योगिक श्वसन सांगितलं होतं ते 3 वेळा आपण करायचे. श्वास आत घ्या, कमरेत ताट बसा, डोळे मिटलेले, ज्ञान मुद्रेत श्वास आत घ्या, श्वास सोडा, श्वास आत घ्या, श्वास सोडा, श्वास आत घ्या. रिलॅक्स राहायचं आहे. डोळे मिटलेले. आता 3 वेळा ओंकार जप करायचा आहे. 3 वेळा डोळे मिटलेले. भरपूर जण डोळे मोठे करून बघायला लागले. डोळे मिटलेले, श्वास आत घ्यायचा आहे. ओंकार जप 3 वेळा करायचा आहे. ठीक आहे. स्टार्ट. पुन्हा श्वास आत घ्या. पुन्हा श्वास आत घ्या. दोन्ही हात, डोळे मिटलेले दोन्ही हात एकमेकांवर असे चोळायचे आहेत. चोळा आणि हळूवार आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावायचे आहेत. पुन्हा एकदा हात चोळा आणि ते गरम झालेले हात हळूवार आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत. आणि हळूवार आपले डोळे काय करायचे आहेत, उघडायचे आहेत. ठीक आहे. आज आपला पहिला दिवस संपलेला आहे. उद्या पुन्हा सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. 3 दिवसाचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचे. आजचे काढला ना सगळ्यांनी स्क्रीनशॉट? काही जण नुसते स्क्रीनशॉट काढून लेफ्ट झाले सगळे. ठीक आहे. सगळ्यांनी काढला? थंब करा सगळ्यांनी जर केला असेल तर. ओके. उद्या बरोबर 6:30ला अभ्यास पण करा, कारण परीक्षा आता सोमवारपासून चालू होणार आहे. ठीक आहे. ओके. चला, लेफ्ट झाला तर सगळ्यांनी चालतंय.